हॅलो एव्हरीवन, मी रेहानशिक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे समजा जर तुम्हाला एक फंक्शन दिलं असेल y इक्वल्स टू साइन एक्स आणि तुम्हाला सांगितलं की ह्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजेच काय, dx स्क्वेअर. हे कसं काढणार? तुम्हाला याचा dy बाय dx तर माहिती आहे सगळ्यांना, काय cos x. आणि या cos x ला पुन्हा आणखीन एकदा डिफरन्शिएट करायचं. म्हणजे काय येणार, cos x चा डिफरन्शिएट काय होतं, मायनस साइन एक्स. हेच तुमचं आलं डबल डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला सांगितलं असेल, विचारलं असेल की बाबा याला 3 वेळा डिफरन्शिएट करा. तुम्ही काय करणार? मायनस साइन एक्सला आणखीन एकदा डिफरन्शिएट करणार. मग ते तुमचं काय येणार? y ट्रिपल डॅश एक्स. ही व्हॅल्यू काय येणार? साइन एक्सचं काय येतं? कॉस एक्स. म्हणजे हे आलं मायनस कॉस एक्स. ठीक आहे, कळालं? ह्याच्यामध्ये काय जास्त अवघड नाहीये. तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला जाईल, एखादं इक्वेशन दिलं जाईल, एखादं फंक्शन दिलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल किंवा विचारलं जाईल की बाबा ह्याला 2 वेळा डिफरन्शिएट करा, 3 वेळा डिफरन्शिएट करा आणि ऍट द एंड मध्ये तुमचा समजा एखादा थिटा असेल. हे बघा, लेट अस सपोज y इक्वल्स टू साइन थिटा आहे आणि तुम्हाला विचारलं याचं डबल डेरिव्हेटिव्ह ऍट थिटा इक्वल्स टू पाय बाय 4. तुम्ही ह्याला काय करणार? एकदा डिफरन्शिएट करणार, काय येणार? dy बाय dx. साइनचं काय येतं? कॉस थिटा. ह्याला आणखीन एकदा डिफरन्शिएट करणार, हे आलं तुमचं डबल डेरिव्हेटिव्ह. हे काय आलं? मायनस साइन थिटा. आणि आपल्याला विचारलं काय? ऍट पाय बाय 4. साइन पाय बाय 4 काय असतो? 1/√2. म्हणजेच हे झालं तुमचं आन्सर, -1/√2. हे आलं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये असे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन सीईटी मध्ये कमी येत आहेत आणि असल्या टाइपचे क्वेश्चन जर आता रिसेंट इयर्स मध्ये यायला लागले. तर बघा, हा आता क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. त्यांनी गिवन काय दिलेलं आहे? एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 2x एफ डॅश 1 प्लस एफ डबल डॅश 2. जर तुम्ही इथं नीट ऑब्झर्व केलं ना, तर हे एफ डॅश 1 आणि एफ डबल डॅश 2 ह्या व्हॅल्यूज काय आहे, जेव्हा ह्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट केलं आणि x ची व्हॅल्यू 1 पुट केली, तेव्हा जी व्हॅल्यू भेटली ती ही व्हॅल्यू आहे. आणि जेव्हा आपण डबल डिफरन्शिएट केलं आणि जेव्हा x ला 2 पुट केलं, तेव्हा जी व्हॅल्यू भेटली ती ही व्हॅल्यू. म्हणजे याचाच अर्थ ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या कशा कॉन्स्टंट आहेत. मग मी यांना काय करतो, एफ डॅश 1 ला मी a मानतो आणि एफ डबल डॅश 2 ला मी काय म्हणतो, बी मानतो. आता बघा इक्वेशन कसं दिसतंय. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 2ax प्लस बी. ठीक आहे. आता मी ह्यांना डिफरन्शिएट करतो एकदा. एफ डॅश एक्स इक्वल्स टू 3x स्क्वेअरचं काय होणार? वरचा 2 पुढे येणार, 6x प्लस 2a आणि x कॅन्सल आउट झाला आणि b काय कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे ती पण कॅन्सल आउट झाली. हे आलं. आणि एफ डबल डॅश एक्स ची व्हॅल्यू काय आली? 6x चं डेरिव्हेटिव्ह 6, 2a ही पूर्ण कॉन्स्टंट टर्म आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं डबल डेरिव्हेटिव्ह, जर मी x च्या जागी 2 व्हॅल्यू पुट केली, एफ डबल डॅश 2, हेच काय आपली व्हॅल्यू बी आहे. पण ही डबल डेरिव्हेटिव्ह काय भेटले आपल्याला? 6. याचाच अर्थ बी ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 6. म्हणजे आपल्याला बी काय भेटला? 6 भेटली. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं काय? ए काढायचं आहे. आणि ए काढल्यानंतर आपण याचं जेव्हा ए आणि बी इथं पुट केल्या व्हॅल्यूज तिथे आपल्याला इक्वेशन भेटून जाते. ए काढण्यासाठी तुम्ही इथं लक्ष द्या नीट हे इक्वेशन कडे. काय येते इक्वेशन? एफ डॅश एक्स इक्वल्स टू 6x प्लस 2a. हे इक्वेशन आहे. जेव्हा मी x ची व्हॅल्यू 1 पुट करतो ह्या इक्वेशन मध्ये, तेव्हा मला हे इक्वेशन ए भेटतं. म्हणजे बघा, एफ डॅश 1 जेव्हा मी x च्या जागी 1 पुट करतो तेव्हा हे काय झालं? 6 प्लस 2a. पण हे कशाच्या इक्वल आहे? एच्या. म्हणजे इथनं मला ए काय भेटलं आपलं बघा, ए ला इकडे घेऊन या, 6 प्लस 2a मायनस ए इक्वल्स टू 0. म्हणजे 6 प्लस ए इक्वल्स टू 0. देअरफॉर ए काय भेटला आपल्याला? -6. मला ए भेटला, मला बी ऑलरेडी भेटलाय. मी आता ह्याच्यामध्ये पुट करणार आणि माझं एफ ऑफ एक्स काढणार. मग बघा, एफ ऑफ एक्स काय आहे? 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर प्लस 2ax. पण ए ची व्हॅल्यू काय? -6 आहे. त्याच्यामुळे हे काय येणार? -12x. आणि बी काय? 6 आहे, प्लस बी म्हणजेच प्लस 6. हेच काय आपलं रिक्वायर्ड आन्सर. कळालं तुम्हाला? आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पण तसाच आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क मध्ये देतोय. मी तुम्हाला सांगतो कसं करायचं, नीट बघा. अर्ध्यापर्यंत सोडून देतो, त्याच्या पुढे तुम्ही हा क्वेश्चन करा. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म कोणत्या आहेत अगोदर ते आयडेंटिफाय करा. ही कॉन्स्टंट टर्म आहे, ही कॉन्स्टंट आणि ही पण कॉन्स्टंट.
मग मी एफ डॅश वन ला ए अझूम करणार, एफ डबल डॅश टू ला बी आणि एफ ट्रिपल डॅश थ्री ला मी सी अझूम करणार. मग माझं इक्वेशन कसं दिसतंय बघा, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 3x क्यूब प्लस 2ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. आता जर तुम्ही ह्याला 3 वेळा डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला डायरेक्ट सी ची व्हॅल्यू भेटणार, मी तुम्हाला काढून दाखवतो. सगळ्यात अगोदर ह्याला फर्स्ट टाइम डिफरन्शिएट करा, एफ डॅश एक्स हे काय येणार 9x स्क्वेअर प्लस 4ax प्लस बी, सी कॉन्स्टंट कट, एफ डबल डॅश एक्स काय येणार 18x प्लस 4a, बी कॉन्स्टंट कॅन्सल झाला तो. आता ह्याला तिसऱ्यांदा पण डिफरन्शिएट करू, एफ ट्रिपल डॅश एक्स इक्वल्स टू 18x मधनं फक्त 18 राहिला, 4a कॉन्स्टंट आहे ती पण कॅन्सल झाली. आणि जर तुम्ही लक्ष दिलं असेल, एफ ट्रिपल डॅश थ्री ही कशाची व्हॅल्यू आहे सी ची, याचाच अर्थ हा जो 18 आहे तो कशाची इक्वल असणार आहे सी च्या, म्हणजेच तुम्हाला सी इक्वल्स टू 18 ही व्हॅल्यू भेटली. कळालं आता. आता तुम्ही त्याच्यानंतर ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करा, ह्याला सॉल्व्ह करा आणि तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज रिक्वायर्ड भेटून जातील ए बी सी च्या. आणि त्या एबीसी च्या व्हॅल्यूज भेटल्या की त्या पुन्हा ए बी सी या एफ ऑफ एक्सच्या इक्वेशन मध्ये पुट करा आणि तुम्हाला तुमचं रिक्वायर्ड आन्सर भेटेल. आता बघूया आपण या क्वेश्चन, हा एक क्वेश्चन, हा क्वेश्चन महत्वाचा आहे कारण की इथे एफ ऑफ एक्सचं इक्वेशन दिलेलं आहे, पुढे जी ऑफ एक्सचं इक्वेशन दिलेलं आहे आणि विचारले काय एफ ऑफ 4 मायनस जी ऑफ 4. ठीक आहे, हा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे तर नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्मला आपण अज्युम करूया, म्हणजे ही जी ऑफ वन, जी डबल डॅश वन ही जी कॉन्स्टंट टर्म आहे, जी डॅश वन हिला आपण ए मानू, हिला आपण ए अज्युम करू, जी डबल डॅश टू हिला आपण बी अज्युम करू. आता ह्या इक्वेशन मध्ये पण काहीतरी कॉन्स्टंट आहेत, काय आहे इथं कॉन्स्टंट, जी डॅश, जी नाही सॉरी, एफ डॅश एक्स ह्याला मी कॅपिटल ए अज्युम करतो आणि एफ डबल डॅश एक्स ह्याला मी कॅपिटल बी अज्युम करतो. आता इक्वेशन लिहितो दोन्ही. एफ ऑफ एक्सचं इक्वेशन काय होणार, एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस बी. ठीक आहे, तसंच सिमिलरली जी ऑफ एक्सचं इक्वेशन काय होणार, एफ वन एक्स स्क्वेअर प्लस कॅपिटल ए एक्स प्लस कॅपिटल बी. ठीक आहे, आता आपण ह्याला डेरिव्हेटिव्ह करू आणि त्याच्यानंतर ह्याला डेरिव्हेटिव्ह करू आणि मग आपल्याला आन्सर भेटून जाईल. ह्याला मी फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह करतो, एफ डॅश एक्स हे काय येणार 2x प्लस ए आणि ह्याला पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह केलं तर याचा आन्सर काय येणार 2. ठीक आहे, जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर एफ डबल डेरिव्हेटिव्ह हेच काय आपलं बी आहे, म्हणजे आपल्याला बी भेटला काय 2. कळतंय का, कॅपिटल बी काय भेटला आपल्याला 2 भेटला. ठीक आहे, आता इथे बघा ह्या इक्वेशन मध्ये एफ वन पण आहे, ती पण मी व्हॅल्यू इथं काढतो. एफ वन म्हणजेच एक्सच्या जागी वन पुट करणार, इथे येणार एक्स स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर वन प्लस ए इंटू वन ए प्लस बी, म्हणजे पुढे आपल्याला व्हॅल्यूज लागणार आहे त्या. ठीक आहे, आता जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स आणि नीट लक्षात द्या एफ डॅश एक्स म्हणजेच काय ए, तर मी जेव्हा इथे ए असेल त्या ठिकाणी मी ही व्हॅल्यू लिहू शकतो 2x प्लस ए. ही कशाची व्हॅल्यू आहे ए ची, ही कशाची व्हॅल्यू आहे बी ची, म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये मी ह्या दोन्ही व्हॅल्यू लिहितो, म्हणजे हे कॅपिटल ए आणि कॅपिटल बी दोन्ही कॅन्सल आउट होऊन जातील, इलिमिनेट होतील. ठीक आहे, एफ डॅश वन ची व्हॅल्यू काय मला भेटली इथनं 1 प्लस ए प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस कॅपिटल ए काय 2x प्लस ए, ते लिहितो इथं मी 2x प्लस ए इंटू एक्स प्लस बी काय भेटलाय मला ऑलरेडी 2 भेटलेला आहे, तो मी इथं असा लिहितो. मग याला थोडं मी सिम्प्लिफाय करतो, 1 प्लस ए प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस ह्याला मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय येणार 2x स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस 2. हे झालं माझं जी ऑफ एक्स. ठीक आहे, माझा जी ऑफ एक्स पण आहे, एफ ऑफ एक्स पण आहे. आता ह्याच्यामध्ये अननोन व्हॅल्यूज काय आहेत, फक्त ए बी, ए आणि बी ह्याच माझे दोन अननोन व्हॅल्यूज आहेत. जर मला ए आणि बी भेटला माझं हे आन्सर क्वेश्चन सॉल्व्ह होते, मला आन्सर भेटणार. आता बघा इथं मी जी डॅश एक्स करतो, ह्याला आणखीन एकदा डिफरन्शिएट करतो. का, कारण की जी डॅश एक्स म्हणजे जेव्हा मी एक्सच्या जागी वन पुट करणार ते मला ए च्या इक्वल भेटेल.
ह्याला मी डिफरन्शिएट करणार, ही माझी पूर्ण टर्म काय कॉन्स्टंट आहे, ही माझी पूर्ण टर्म कशी कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळं ह्याचा डिफरन्शिएशन कसं होणार, हा स्क्वेअरचा टू पुढे येणार, 2 × 1 + a + b x प्लस हे काय होणार 4x + a. ठीक आहे. आता g-1 जेव्हा मी एक्सच्या जागी 1 पुट करणार, तर मी 1 पुट करू आपण अगोदर, 2 × 1 + a + b, एक्सच्या जागी 1 पुट केलं, लिहिला तरी चालतो, +4 + a इक्वल्स टू, हे g-1 काय ए ला म्हणले आपण इथं बघा, ए ला म्हणलेले, म्हणजेच हे टोटल इक्वेशन कशाचे इक्वल टू असणार, ए च्या. आता बघा इथनं ए ला हे काय झालं, ए कॅन्सल. आता ह्या 2 ला मी आतमध्ये घेऊन जातो, इथं काय येणार 2 + 2a + 2b + 4 = 0. हे काय झालं आता बघा, 4 + 2 6 झाला, 6 + 2a + 2b = 0. म्हणजेच आता मी ह्याला 2 ने डिवाइड केल्यावर काय येणार, 3 + a + b = 0. देअरफॉर a + b ची व्हॅल्यू काय आली, -3, आणि a ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, b, आपण इथनं b ची व्हॅल्यू काढू, b काय आला आपला -a -3. कळालं इथपर्यंत, a + b काय आला आपला -3. आता हे झालं. आता ह्याला आणखीन एकदा आपण डेरिव्हेटिव्ह करू, कशाला, g ला डेरिव्हेटिव्ह करा, g-1 ह्याला, ह्याचं डिफरन्शिएशन करायचं आणखीन एकदा. ठीक आहे. आता आपल्याला डिफरन्शिएट कशाला करायचंय, g-x ला, मी इथं g-x लिहून घेतो अगोदर. g-x काय, 2 × 1 + a + b x + 4x + a, ह्याचा डबल डेरिव्हेटिव्ह करू आता, g'(x) इक्वल्स टू, हे काय ना 2 × 1 + a + b, आणि x कॅन्सल होणार, +4 येणार, बरोबर आहे का, आणि a काय कॉन्स्टंट आहे. पण जर तुम्ही नीट लक्ष दिलं, जर मी x ची व्हॅल्यू 2 पुट केली ह्या इक्वेशन मध्ये, तर हे डायरेक्ट मला कशाला इक्वल भेटतंय, b ला इक्वल भेटतंय. मग मी ह्याला डायरेक्ट b लिहितो, कारण की ह्याच्यामध्ये आता x राहिलेलाच नाहीये. ह्याला जेव्हा मी b ला इक्वल केलं, तर हे काय आलं 2. आता ह्या 2 ला मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो, +2a + 2b + 4 = b. आता हिथनं बघा, b ची व्हॅल्यू काय आहे, a -3, ती मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो, पण त्याला अगोदर सॉल्व्ह करतो. काय येणार, 2 + 4 6 + 2a, हा b इकडे आला, +2b - b = 0. म्हणजेच हे काय आलं, 6 + 2a + b = 0, आणि b ची व्हॅल्यू मला a च्या फॉर्म मध्ये इथून भेटते. मग हे काय आलं, 6 + 2a, आता b ची व्हॅल्यू ही टाकणार, -a - 3 = 0. आता इथनं बघा, इथं काय आलं, 6 - 3 3, 2a - a = 0. तर a काय आला, प्लस आहे इथं, a काय आला -3. आता जर बघितलं तुम्ही इथं a काय भेटला आपल्याला -3, तर b ची व्हॅल्यू काय आहे, b काय आपल्याकडे -a -3. तर इकडे काय आपण -a ला काय टाकणार, -3, म्हणजेच -3 म्हणजेच हे काय झालं 3 - 3, तर b काय आला आपला 0. ठीक आहे. म्हणजे a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचंय, a आणि b f(x) आणि g(x) मध्ये पुट करायचं, आणि तिथं x च्या जागी 4 पुट केलं की आपला आन्सर भेटून जातोय. आता बघा, आपल्याला काय व्हॅल्यू भेटल्या, a काय भेटला आपला -3, b काय भेटला 0. आता ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या. आता सगळ्यात अगोदर f(x) काय दिलेलं आहे बघा, f(x) चं इक्वेशन काय आहे?
इथनं जर बघितलं तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स आहे, मग ए एक्सच्या जागी मी ए च्या जागी बी ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू टाकतो -3x, बी ची व्हॅल्यू प्लस बी म्हणजे 0. 0 टाकायची गरज नाहीये. हे मला भेटलं एफ ऑफ एक्स. आता यांनी इथं काय विचारलंय बघा, एफ ऑफ 4 विचारलाय. मग इथनं एफ ऑफ 4 काय आला आपला 16 - 12. बरोबर आहे का? हे काय आलं आपलं 4. जी व्हॅल्यू विचारली होती एफ ऑफ 4 ची त्यातली एक व्हॅल्यू मला भेटली. आता जी ऑफ 4 काढायचं. सिमिलरली जी ऑफ 4 काय असणार आहे? सगळ्यात अगोदर जी ऑफ एक्सचं इक्वेशन लिहून घेता. जी ऑफ एक्स कुठे आहे बघा, हे बघा इथं. हे आहे जी ऑफ एक्सचं इक्वेशन. ते इक्वेशन काय? 1 प्लस ए प्लस बी 1 प्लस ए प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस 2. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ए बी च्या व्हॅल्यू टाका. ए आणि बी काय आपला -3. 1 - 3 एक्स स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर हे प्लस -3x प्लस 2. हे काय आलं -2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर -3x प्लस 2. ह्या 2x स्क्वेअरला 2x स्क्वेअर कॅन्सल झाला. हे राहिलं -3x प्लस 2. आणि आता आपल्याला काढायचं काय? जी ऑफ 4 काढायचा. आता एक्सच्या जागी 4 पुट करू आपण. हे काय आलं -3 × 4 प्लस 2 म्हणजे हे आलं -12 प्लस 2. बरोबर आहे का? मग हे काय आलं आपलं -10. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जी ऑफ 4 काय भेटला? एफ ऑफ 4 होता 4 आणि जी ऑफ 4 भेटला -10. आता ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करा. आता मी त्याला इथं करतो. एफ ऑफ 4 मायनस जी ऑफ 4 हे इक्वल्स टू काय असणार आहे? 4 मायनस ऑफ -10 म्हणजे ह्याचंच आन्सर आलं आपलं फायनल 14 आणि हेच त्याचं आन्सर आहे. खूप मोठा प्रश्न होता, लेंदी होता. का? कारण की हा प्रश्न जेई 2023 मध्ये आलेला होता. जेईच्या एक्झाम मध्ये आपल्याला टाइम असतो सॉल्व्ह करण्यासाठी. सीईटी मध्ये ऍज कम्पेअर टू जेई क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी टाइम थोडासा कमी असतो. पण हा क्वेश्चन सीईटी मध्ये आजपर्यंत आलेला नाहीये. ह्याच्या अगोदरचे जे क्वेश्चन्स होते हे हे क्वेश्चन्स जे सीईटी मध्ये आलेले, पण हा क्वेश्चन थोडासा वेगळा होता, थोडासा लेंदी होता. त्याच्यामुळे असं वाटतं की हा कधीतरी अवघड क्वेश्चन येऊ शकतो. मोस्ट ऑफ द हा क्वेश्चन आला तर मुलं स्किप करणार आहेत, कारण की याला खूप वेळ लागणार आहे. पण ज्या मुलांचे दुसरा टॉपिक नाही झालेले त्यांनी हा तरी क्वेश्चन सॉल्व्ह करावा एक्झाम मध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तिन्ही क्वेश्चन्स कळाले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, क्वेश्चन्स कळाले असतील तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.